ಶ್ರೀ ತರಳಬಾಳು ಜಗದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ रजिस्टर शेरगेरे आर के कोकाटी प्रौढ़शाले उणकल हुब्बಳ್ಳಿ। सभी पूज्य गुरुवर जी को प्रणाम करता हूँ। बच्चों, आपको भी सऊदी के लिए मैं स्वागत करता हूँ। आज हम 9वीं कक्षा के एक पाठ के बारे में अध्ययन करेंगे। उस पाठ का नाम है भीम और राक्षस। तो आपने ये चित्र देखा होगा, वहाँ भीम राक्षस को मार रहे हैं और भीम और राक्षस इस पाठ के जो लेखक है विष्णु प्रभाकर का चित्र भी आप देख सकते हैं। तो सबसे पहले भीम और राक्षस इस पाठ के जो लेखक विष्णु प्रभाकर जी है, इनका जीवन परिचय हम देखेंगे। प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर जी का जन्म सन 1912 उत्तर प्रदेश राज्य के मुजफ्फर नगर के मीरापुर में हुआ था। आपके प्रसिद्ध एकांकी संग्रह है प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि। सोवियत लैंड नेहरू पुरस्कार से सम्मानित आपने 60 से अधिक पुस्तकों के एवं अनेक पत्र पत्रिकाओं के संपादन में योगदान दिया है। आवारा मसीहा आपकी प्रसिद्ध जीवनी है। आपके उपन्यास है अर्धनारीश्वर। केंद्र साहित्य अकादमी द्वारा पुरस्कृत तटबक के बंधन, निशिकांत, स्वप्नमयी व दादा की कचहरी। कहानी संग्रह है धरती अब भी घूम रही है, मेरी प्रिय कहानियां, संघर्ष के बाद, आदि और अंत। तो देखिए बच्चों, प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर का जन्म सन 1912 मीरापुर जिले के मुजफ्फरनगर के उत्तर प्रदेश में हुआ था। प्रसिद्ध रेडियो नाटककार ಶ್ರೀಯುತ ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರ ಜನ್ಮ 1912 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಿರಾಪುರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಜಫ್ಫರ್ನಗರಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು। आपके प्रसिद्ध एकांकी और प्रसिद्धवांತ एकांकी ಯಾವಪ್ಪ ಅಂದರೆ प्रकाश और परछाइयाँ, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, अन्य और इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि ಇವು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ एकांकिಗಳಾಗಿವೆ। सोवियत लैंड पुरस्कार से सम्मानित आपने 60 से अधिक पुस्तकों के एवं अनेक पत्र पत्रिकाओं का संपादन में योगदान भी दिया है। सोवियत लैंड नेहरू पुरस्कार ಏನದ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಕೂಡ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು। ಅವರು 60ಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಜಾಸ್ತಿ ಪುಸ್ತಕಗಳು ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ ಅನೇಕ ಏನೇನು ಪತ್ರಿಕಾಗಳು ಏನದಾವ ಆ ಪತ್ರಿಕಾ ಸಂಪಾದಕರಾಗಿ ಕೂಡ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। आवारा मसीहा की आपकी प्रसिद्ध जीवनी, आवारा मसीहा ಅಂತೇಳಿ ಅವರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತ ಒಂದು ಜೀವನಿ ಕೃತಿ ಕೂಡ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆಮೇಲೆ ಅವರು ಕೆಲವೊಂದು ಉಪನ್ಯಾಸಗಳು ಕೂಡ ಇದಾವೆ, ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅವು अर्धनारीश्वर, तट के बंधन, निशिकांत, स्वप्नमयी, दादा की कचहरी, कहानी संग्रह ಕೆಲವು ಕಥೆ ಕೂಡ ಕೃತಿ ರಚನೆ ಮಾಡಿದರು। धरती अब भी घूम रहे हैं, मेरी प्रिय कहानियाँ, संघर्ष के बाद, आदि और अंत। ಇವು ಅವರು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತ ಏನು ಒಂದು ಕಹಾನಿಯ ಸಂಗ್ರಹದ ಕಹಾನಿಗಳಾಗಿವೆ। ಆಮೇಲೆ लेखक का जन्म सन 2009 में हुआ था और निधन और मरण 2009 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಮರಣ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ। ಬಚ್ಚೋ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಗಳದಾವ, ಆ ಶಬ್ದಾರ್ಥ ಕೂಡ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು। ವಿಪದ ಅಂದ್ರೆ ಮುಸೀಬತ್, रमजान ಅಂದ್ರೆ ಮಗ್ನ ಹೋನ, दिल बहाना ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ पहेलिया बुझाना ಅಂದ್ರೆ घुमा फिराव की बात करना, रखवाली ಅಂದ್ರೆ पहरादी हिफाजत, बारी ಅಂದ್ರೆ क्रमवार स्थिति, भुगतना झेलना, उजाड़ना बर्बाद करना, अजीब विचित्र विलक्षण
सब्र सहनशीलता, ला धीरज, उतावला जल्दीबाजी भागना, मुंह में डालना, बहकना चमका देना, ला धोखा देना, जबान संभालना, बोलने में उचित बोलने में उचित अनुचित का विचार करना, सबूत सब समूचा, शरारत दुष्टता सैतानी, तंग करना परेशान करना, लाश शव, हकलाना रोक कर बोलना। तो प्रस्तुत जो भीम और राक्षस पाठ है, इस पाठ का आशय हम देखेंगे। यह एक पौराणिक एकांकी है। भीम के द्वारा बकासुर का वध इस एकांक कथा का सार है। दानवता पर मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई की हार इस एकांक का संदेश है। तो देखिए बच्चों, प्रस्तुत जो एकांक है, इस एकांक से हमें यह संदेश मिलता है कि ये एक जो है एक पौराणिक एकांकिका है। ಒಂದು ಪೌರಾಣಿಕವಾದ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ, ಒಂದು ಅಂಕಿದ ನಾಟಕ. ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ भीम के द्वारा बकासुर का वध प्रस्तुत एकांक का सार है. ಭೀಮನಿಂದ ಬಕಾಸುರ ಏನು ರಾಕ್ಷಸನ, ಆ ಬಕಾಸುರ ರಾಕ್ಷಸ ಇಲ್ಲಿ ವಧ ಮಾಡೋದು, ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿದು ಒಂದು ಕಥೆಯದು ಮುಖ್ಯವಂತ ಇದು ಸಾರ. दानवता पर मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई की हार. ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಪಾಠದ ಮೂಲಕ ನಾವು ಏನ್ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ, ದಾನವ ಅಂದ್ರೆ ರಾಕ್ಷಸ. ಒಂದು ಮಾನವ ಆ ದಾನವಗಳ ಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿ ವಿಜಯವನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ದ, ಹೆಂಗ್ ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸಿದ, ಆಮೇಲೆ ಅಚ್ಚಾಯಿಕೆ ಸಾಮನೆ ಬುರಾಯಿಕೆ, ಯಾರು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂತರ ಮುಂದೆ ಕೆಟ್ಟದವರು ಏನು ಕೂಡ ನಡೆದಿಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯನ ಮುಂದೆ ಕೆಟ್ಟ ಮನುಷ್ಯನ ಏನು ಕೂಡ ನಡೆಯಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಏನು एकांकी एकांक पाठ ಮೂಲಕ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. प्रस्तुत जो पाठ है, इस पाठ में मुख्य जो पात्र है उनका परिचय भी हमें यहाँ दिया गया है. तो सबसे पहले ब्राह्मण कौन? प्रस्तुत जो पाठ है ना, इस पाठ में इस एकांक में वो एक परिवार यानी एक घर जो है ना, घर का मालिक होता है. ब्राह्मणी, जो ब्राह्मण है ना, ब्राह्मण की पत्नी. और उसके बाद कुंती कौन? भीम की माता. भीम कुंती का पुत्र. और आखिर बकासुर, यह एक राक्षस है. उस राक्षस का नाम क्या है? बकासुर. तो अब शुरू करेंगे. सभी बच्चों किताब निकालिए. पहला दृश्य, मंच पर एक मकान के आंगन का दृश्य. गरीब ब्राह्मण के घर है, सभी रो रहे हैं, चारों ओर उदासी. पर्दा उठने पर लोग रोते रोते बात करते हैं. देखिए बच्चों, दृश्य में पहला दृश्य में क्या दिया है? मंच पर एक मकान के आंगन का दृश्य है. यानी जो नाटक का जो मंच होता है ना, जो रंगमंच हम कहते हैं ना, स्टेज, ಅಂತ ಒಂದು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಮನಿ ಏನು ಅಂಗಳದ, ಮನಿ ಅಂಗಳ ದೃಶ್ಯ ನಮಗಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಗರೀಬ್ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಾ ಘರ್ ಹೈ ಅಂದ್ರೆ ಆ ಮಂಚ ಮೇಲೆ ಅಂಗಳ, ಮನಿ ಅಂಗಳ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ, ಅದು ಅಂಗಳ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಏನು ಒಬ್ಬ ಗರೀಬ್ ಏನ ಬ್ರಾಹ್ಮಣದ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮನಿ ಅಂಗಳ ನಮಗಿಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಭಿ ರೋ ರಹೆ, ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನರೆಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಕುಟುಂಬ ಸದಸ್ಯರು ಆಳ್ತಾ ಇದ್ರು. ಚಾರೋ ಓರ್ ಉದಾಸಿನಿ ಖಿನ್ನತ, ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು ಉದಾಸಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಭಯದಿಂದ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರು, ದುಃಖದಿಂದ ಇದ್ರು. पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं. ಆ ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏನು ಪರ್ದೆ ಅಂದ್ರೆ ಏನು ಕರ್ಟನ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ, ಆ ಸ್ಟೇಜ್ ಅದು ಕರ್ಟನ್ ಅನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಓಪನ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಆ ನಾಟಕ ಶುರುವಾಯ್ತು. ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿರುವಂತ ಜನರು ಎಲ್ಲರೂ ಅಳ್ಕೊತ್ತು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. तो ब्राह्मणी कहते हैं रोक कर, मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी. देखिए, जब पर्दा उठने पर जो रो रहे थे, उस समय कौन रो रहे थे ने? ब्राह्मणी अपने पति ब्राह्मण से कहते हैं. किस तरह? रोक कर.
ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಗಂಡ ಏನು ಬ್ರಾಹ್ಮಣಗ ಅಳ್ಕೋತ ಹೇಳ್ತಾಳ, ಮೈ ಕಹತಿ ಹೂ, ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತುಮ್ ಮುಜೆ ಜಾನೆ ದೋ, ನನಗ ನೀವು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ. बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी. ಮಕ್ಕಳಿಗೆ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ಸಂಭಾಳಿಸೋದು, ಅವ್ರ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡೋದು ಇದ್ರಾಗ ಏನು ಕೂಡ ಕಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನೀವು ನನಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡ್ರಿ ಅಂಥೇಳಿ ಅಳ್ಕೋತ ಏನು ಮಾಡ್ತಾಳ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಗಂಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾಳ. ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है, नहीं नहीं, तू कैसे जा सकती है, तू चली गई तो घर में क्या रहेगा, बच्चे अभी इतने बड़े कहाँ है, फिर बेटी का विवाह भी करना है, नहीं मैं ही जाऊंगा. तो देखिए ब्राह्मण अपने पत्नी ब्राह्मणी से कहता है, नहीं नहीं, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, तू कैसे जा सकती है, ನೀನೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತೀಯಾ, तू चली गई तो घर में क्या रहेगा, ನೀನು ಹೊಂಟು ಹೋದಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಉಳಿಯುತ್ತದೆ, बच्चे अभी इतने बड़े कहाँ है, ಮಕ್ಕಳು ಅಷ್ಟೇನು ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರ, फिर बेटी का विवाह करना है, ವಿವಾಹ ಅಂದ್ರೆ ಮದುವೆ, ಆಮೇಲೆ ಮಗಳ ಮದುವೆ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಬೇಕು, ನಹಿ ಮೈ ಹಿ ಜಾऊंगा, ಇಲ್ಲ ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ, ನೀನು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನು ಮಾಡ್ತಾನ ತನ್ನ ಪತ್ನಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ कहते हैं, अजी तुम कैसे जाओगे, तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा, नहीं मैं ही जाऊंगी. ಅವಾಗ ಮತ್ತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ತನ್ನ ಗಂಡ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳ, ಅಜಿ ರೀ, तुम कैसे जाओगे, ನೀವು ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ, तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा, ನೀವು ಹೊಂಟು ಹೋದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಮನಿದ ಏನು ಒಂದು ತಳಹದಿ, ಏನು ಪಾಯ, ಒಂದು ಮನಿ ನೋಡ್ಕೊಂತದು ಸಂಭಾಳಿಸಂತ ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ, ನೀವು ಹೊಂಟು ಹೋದ್ರೆ ಅದು ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರ, ನೈ ಮೈ ಹಿ ಜಾऊंगा, ಇಲ್ಲ ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಗಂಡಗ ಹೇಳ್ತಾಳ. आवाग लड़की यानी दोनों की इस तरह मैं जाऊंगा तू जाओगे इस तरह जो बात चल रहे थे, उसी समय उनका ब्राह्मण के जो लड़की यानी उनकी जो बेटी है वह बोलते हैं, माँ ना तुम जाओगी ना पिताजी को जाने दोगी, मैं जाऊंगी. मम्मी तक्षण मಗಳು ಇಬ್ಬರಿ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾಳ, ಅಮ್ಮ ನಾ ತುಮ್ ಜಾओगी, ಇಲ್ಲಿ ನೀನು ಹೋಗ್ಬೋದು ಏನು ತಂದೆ ಹೋಗೋದು, ಈ ತರ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾ ಇಬ್ಬರಿ ಕೂಡ ಹೋಗ್ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ. और ब्राह्मणी कहती है, मेरे रहते मेरे बच्चे को मरने जाए, भगवान मैंने ऐसा क्या पाप किया है, जो से रोती है सब रो पड़ते हैं, तभी सहसा बाहर से कुंती और भीम आते हैं. इस तरह उनकी बेटी कहने के बाद माँ ने अपनी बेटी से कहते हैं, मेरे रहते मेरे बच्चे मरने को जाए, ನಾನು ಇರೋ ತನಕ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೆಂಗ್ ಸಾಯಿಸಿ ಬಿಡ್ಲಿ, ನಾನು ಹೆಂಗ್ ಸಾಯ್ಲಿಕ್ಕೆ ನಾ ಬಿಡ್ಲಿ, हे भगवान हे भगवंता हे देवरे, मैंने ऐसे क्या पाप किया है, ನಾನು ಇಂಥ ಏನು ಪಾಪದ ಕೆಲಸ ಮಾಡೀನಿ. ಜೋರ್ ಸೇ ರೋತಿ ಹೇ, ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳ. ಸಬ್ ರೋ ಪಡ್ತೆ ಹೇ, ಎಲ್ಲಾರು ಕೂಡ ಅಳ್ತಾರ. ತಬಿ ಸಹಸಾ ಬಾಹರ್ ಸೆ ಕುಂತಿ ಅವ್ರ ಭೀಮ್ ಆತೆ, ಈ ತರ ಜೋರಾಗಿ ಏನು ಅಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅದೇ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಬಂದು ಬಿಡ್ತಾರ. कुंती, क्या बात है, तुम सब क्यों रो रहे हो, कुंती उनके घर में आकर ब्राह्मण की पत्नी और बेटी सभी को पूछती है, क्या बात है, ಏನು ಮಾತಿದೆ, तुम सब क्यों रो रहे हो, ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ರಿ. भीम कहता है, कहाँ जाना है तुम्हें, क्या विपत्ति आ पड़ी, विपत्ति ಅಂದ್ರೆ ಕಷ್ಟ ಸಂಕಟ. भीम ने ब्राह्मण और ब्राह्मण के परिवार के लोगों को कहते हैं, कहाँ जाना है तुम्हें, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ನಿಮಗೆ, क्या विपत्ति आ पड़े, ಏನು ಅಂತ ಒಂದು ಕಷ್ಟ ಅಂತ ಒಂದು ಸಂಕಟ ನಿಮಗೆ ಬಂದಿದೆ. उस समय कुंती कहते हैं, अरे भाई हुआ क्या कुछ बताओ, कोई नहीं बोलता, उसी तरह रोते रहते हो. ಭೀಮ ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಕುಂತಿ ಮಾತನಾಡ್ತಾರ, ಅರೇ ಭಾಯಿ, ಹೇ ಅಣ್ಣ, ಹುವಾ ಕ್ಯಾ ಕುಚ್ ಬತಾವ್, ಏನಾಗಿದೆ ಅದು ಹೇಳ್ರಿ.
कोई नहीं बोलता, ಯಾರು ಕೂಡ ಮಾತನಾಡ್ತಲ್ಲ. उसी तरह रोते रहते हैं, ಅದೇ ರೀತಿ ಬರೀ ಅಳ್ಕೋತೀನಿ ತಗೋತೀರಿ. भीम, हाँ हाँ रोना बंद करके बात बताओ. उस समय भीम ब्राह्मण और उनके परिवार के लोगों को कहते हैं, हाँ हाँ ಹೌದು ಹೌದು, ರೋನಾ ಬಂದ್ ಕರ್ಕೆ ಬಾತ್ ಬತಾವ್, ಅಳದ್ ನಿಂದಿಸ್ರಿ, ಅದು ಏನದ ಮಾತು ನೀವು ನಮಗೆ ಹೇಳ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಭೀಮ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ. ಅವ ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है, बात क्या है, ಮಾತು ಏನಿದೆ, मेरा भाग्य फूट गया है, ನನ್ನ ಹಣೆಬರ ಸರಿ ಇಲ್ಲ. इससे कहते चला रहा, चल इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर यह तो यही की मिट्टी में ऐसा रम गई है कि जाने का नाम नहीं लेती. मेरा तो बुलावा आ गया है. देखिए बच्चों, ನನ್ನ ಹಣೆಬರ ಸರಿ ಇಲ್ಲ. इससे कहता रहा, ಈಕಿ ಹೇಳ್ಕೋತ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, चल इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले. ಇಂಥ ಒಂದು ಏಕ ಚಕ್ರ ಏನ್ ನಗರದ, ಇಂಥ ಒಂದು ನಗರ ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗೋನು. ಇಂಥ ಏಕ ಚಕ್ರ ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ಅನ್ಯಾಯವಾದಂಥ ನಗರ, ಅನ್ಯಾಯ ನಗರ, ಇಲ್ಲಿ ಇರೋದು ಸರಿ ಇಲ್ಲ, ಇದು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗೋ ನಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. पर यह तो नहीं मानते, ಈಕಿ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾಕಿ ಜೋ ಮಿಟ್ಟಿ ಹೈ, ಇಸ್ ಮಿಟ್ಟಿ ಮೇ ರಮ್ ಗೈ ಹೈ, ಈ ಒಂದು ಏನು ಮಣ್ಣದಲ್ಲ, ಈ ಮಣ್ಣಿಗಾಗಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದಾಳ. ಈ ನಗರ, ಈ ಮಣ್ಣು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟೋಕೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಜಾನೇಕ ನಾಮೇ ನೈನೈತೆ, ಹೋಗೋದನ್ನ ಹೆಸರೇ ಯಾಕೆ ತೆಗಂಗಿಲ್ಲ, ಹೋಗೋದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ. ಮೇರಾ ತೋ ಬುಲಾವ ಆ ಗಯಾ ಹೈ, ನನಗೆ ಕರಿತಾ ಇದಾರ, ನಂದು ಟೈಮ್ ಬಂದುಬಿಟ್ಟದ, ನಾ ಹೋಗಿ ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂಥೇಳಿ ಈ ಥರ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವ ಕುಂತಿ कहते, कहाँ से बुलावा आ गया, कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है, हम कुछ न कुछ जरूर करेंगे. तब कुंती ने ब्राह्मण से कहते हैं, कहाँ से बुलावा आ गया है, ಎಲ್ಲಿಂದ ನಿಮಗೆ ಕರಿತಾ ಇದಾರ, कुछ बताओ तो, ಏನಾದ್ರೂ ಹೇಳ್ರಿ ನಮಗೆ. तुम्हें क्या दुख है, ನಿಮಗೆ ಏನು ದುಃಖ ಆಗಿದೆ, ನಿಮಗೆ ಏನು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. हम कुछ न कुछ जरूर करेंगे, ನೀವು ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರು ನಿಮ್ಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು, ಏನಾದ್ರು ಒಂದು ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ತರ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. तो ब्राह्मण कुंती से कहते, हाय बहन, ಏನಕ್ಕ, तुम हमारे अतिथि हो, अतिथि ಅಂದ್ರೆ मेहमान, बीगरू. अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहते. ನೋಡ್ರಕ್ಕ, ನೀವು ನಮ್ಮದು ಅತಿಥಿ, ನಮ್ಮದು ಬೀಗರಾಗಿ ಬಂದಿರಿ. ಬೀಗರಿಗೆ ಇಂಥ ಒಂದು ದುಃಖದಾಗೆ ಅವ್ರಿಗೆ ದುಃಖ ನೋವು ಕೊಡುವುದು ಸರಿ ಅಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಈ ತರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಂತಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ. कुंती कहती है, अच्छा तुम न बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ. बेटी से, हाँ बेटी बताओ तो क्या बात है. ब्राह्मण भी नहीं बात बताता है और ब्राह्मणी भी नहीं बताती है. तब कुंती क्या करती है, अच्छा ಹೌದಾ ಸರಿ ಬಿಡ್ರಿ, तुम ना बताओ, ನೀವಿಬ್ರು ಕೂಡ ಹೇಳಬೇಡ್ರಿ, ನೀವು ಹೇಳಿಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಏನು ಮಾತು. अपनी बेटी से पूछते हो, ನಾನು ಮಗಳಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಈಗ, बेटी ಮಗಳೇ ನೀನು ಹೇಳು. हाँ बेटी बताओ क्या बात है, हाँ ಮಗಳೇ ಹೇಳು ಏನು ಮಾತಿದೆ. तो ब्राह्मणी कहते हैं, अजी बात क्यों नहीं बता क्यों नहीं देते, ये परदेशी है, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता. तब ब्राह्मणी अपने पति ब्राह्मण से कहते, अजी ರೀ बता क्यों नहीं देते, ಯಾಕೆ ನೀವು ಆ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ये परदेशी है, ಈಕಿ ನಿಷ್ಪಾಪಿ, ಆಕಿ ಏನು ಗೊತ್ತೈತಿ, ಅದು ಬಹಳ ಸಣ್ಣದೈತಿ. उस राक्षस की कहानी के बारे में मुझे क्या पता है, ಆ ರಾಕ್ಷಸ ಬಗ್ಗೆ ಆ ಮಗಳಿಗೆ ಏನು ಗೊತ್ತೈತಿ, ನೀವು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದು ಮಾತು ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನು ಮಾಡ್ತಾ ತನ್ನ ಗಂಡಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ. ಅವ ಬ್ರಾಹ್ಮಣ कहता है, हाँ हम लोग उसे बक कहते हैं और वैसे उसका पूरा नाम बकासुर है. ಅವಾಗ ಆ ತರ ಹೆಣ್ತಿ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನು ಮಾಡ್ತಾನ, ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮನಿಗೆ ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾನ, ಮಾತು ಹೇಳ್ತಾನ. ಹಾ ಹೌದು, हम लोग उसे बक कहते हैं,
ನಾವು ಅವನಿಗೆ ಬಕ್ ಅಂತೇವು. ವೈಶೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಉಸ್ಕಾ ಪೂರಾ ನಾಮ್, ಅವನ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಬಕಾಸುರ್ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಈ ಥರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆ ಬಕಾಸುರ ರಾಕ್ಷಸ ಬಗ್ಗೆ ಹೆಸರು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾನೆ. ಭೀಮ್, ಓ ಬಕಾಸುರ್ फिर वह क्या करता है? ಯಾವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಬಕಾಸುರ ಅಂತ ಹೆಸರು ಏನೇ ಹೇಳ್ದ ಅವಾಗ ಭೀಮ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕೇಳ್ತಾನ, ಓ ಬಕಾಸುರ, ಹೌದಾ ಬಕಾಸುರ, फिर वह क्या करता है? ಆದ್ರೆ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ? ಬ್ರಾಹ್ಮಣ, करता क्या? इस नगरी की रक्षा करता है. ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಮನೆ ಕೇಳ್ತಿ, ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನ? ಈ ಒಂದು ನಗರ ಈ ನಗರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ, ಈ ನಗರ ರಕ್ಷಣೆ ಅವನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ. तो कुंती कहती है, राक्षस रक्षा करता है? रक्षा करता है तो तुम रोते क्यों हो? क्या वो अब जा रहा है या तुमसे कुछ अपराध हो गया है? तो कुंती ने ब्राह्मण और उनके परिवार से कहते, राक्षस करता है, राक्षस रक्षणे ಮಾಡ್ತಾನ, ರಾಕ್ಷಸ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನ, तो तुम रोते क्यों हो? ಆದ್ರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ರಿ? क्या अब वो जा रहा है? ಅವನು ಏನು ಈ ನಗರ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನ? ಯಾ ತುಮ್ಸೆ ಕುछ अपराध हो गया है? ಏನಾದ್ರೂ ನಿಮ್ಮಿಂದ ತಪ್ಪಾಗಿದೆ? ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ರಿ ಮತ್ತೆ ನೀವು? तो ब्राह्मण कहता है, ना बहन कुछ अपराध नहीं हुआ. ಇಲ್ಲ ಅಕ್ಕ, ನಮ್ಮಿಂದ ಏನು ಕೂಡ ತಪ್ಪಾಗಿಲ್ಲ, ನಾವೇನು ಕೂಡ ಅಂತ ಅಪರಾಧಕಾರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. भीम, तो पहलिया बुझा रही है वो, ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है? क्या या कोई राजा नहीं है? तुम पहलिया बुझा रहे हो, कुछ ना कुछ बात बुझा रहे, छिपा रहे हो. पहले ಅಂದ್ರೆ ಬಾತ್ छिपना. ಇಲ್ಲ, ನೀವೇನ ಮಾತು ಮುಚ್ಚಿಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ऐसा कौन राक्षस है जो नगरी का रक्षा करता है? ಅಂತ ಯಾವ ರಾಕ್ಷಸನ ನಗರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನ? यहाँ कोई राजा नहीं है, ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರಾಜ ಇಲ್ಲ. तो ब्राह्मण कहता है, बेटा मैं तुम्हें अब कहानी बताता हूँ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, बस गद्दी पर बैठना जानता है. उसको दबाकर बक असली राजा बन बैठा है, वही अब हमारी रक्षा करता है. तो ब्राह्मण भीम से कहता है, बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ. ಮಗನೇ, ನಾನಿಗೆಲ್ಲ ಕಥೆನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, ಈ ನಗರದ ರಾಜ ಬಹಳ ದುರ್ಬಲವಾಗಿದ್ದಾನ. बस गद्दी पर बैठना चाहता है. गद्दी यानी अधिकार, ಸಿಂಹಾಸನ. ಅವನು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಬರೀ ಅಧಿಕಾರ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋ ಅಷ್ಟೇ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತೈತಿ. उसको दबकर बक असली राजा बन बैठा है. ಅವನಿಗೆ ಹೆದರ್ಸಿ ಬೆದರ್ಸಿ ಆ ಬಕ್ ಏನ್ ರಾಕ್ಷಸನ ಅವನೇನು ಈ ನಗರ ರಾಜ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದಾನ. वही अब हमारी रक्षा करता है, ಅವನೇ ಇವಾಗ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ. तो भीम कहता है, फिर वो आपसे कुछ बदले में मांगता होगा? तो भीम और ब्राह्मण को पूछता है, फिर वह आपसे कुछ बदले में मांगता होगा? यानी इस नगरी का रक्षा करता है तो उस रक्षा के बदले आपसे कुछ न कुछ मांगता है क्या? ಈ ನಗರ ರಕ್ಷಣೆ ಅವನು ಮಾಡ್ತಾನಂದ್ರ ನಿಮ್ಮಿಂದ ಅವನು ಏನು ಕೇಳ್ತಿರ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಭೀಮ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕೇಳ್ತಾನ. ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಹಾ ಬೇಟಾ, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 मनुष्य लेता है. तो ನಿಮ್ಮಿಂದ ಅವನು ಏನಾರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ ಅಂದ ಮೇಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ಬಾಯಿ ಬಿಡ್ತಾನ. ಭೀಮ್ ಹೇಳ್ತಾನ, ಹೌದು ಮಗನೇ, ಹಾ ಬೇಟಾ, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है. ಬಕಾಸುರ್ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಜನರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನ. और उसके बदले ಮತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅಂದ್ರೆ ರಕ್ಷಣೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮಿಂದ ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, एक गाड़ी अन्न, 1 ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಭೈಂಸೆ,
2 ಕೋಣ ಅವ್ರ ಏಕ್ ಮನುಷ್ಯ ಲೇತಾ ಹೈ, ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಒಂದು ಮಾನವ ಕೂಡ ಅವನು ಕೇಳ್ತಾನ ಅಂಥೇಳಿ ब्राह्मण ಏನು ಮಾಡ್ತಾನ भीम ಹೇಳ್ತಾನ। तब भीम कहता है रोज, ये सुनते ही भीम ने ब्राह्मण से पूछता है क्या रोज मांगता है, प्रतिदिन खेलता है? ब्राह्मण कहता है हाँ बेटा रोज लेता है, नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है, जब जिसकी बारी आती है तब वही यह सब सामान बेचता है। ब्राह्मण ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಹಾ ಬೇಟಾ ರೋज लेता है, ಹೌದು ಮಗನೇ ಪ್ರತಿದಿನ ತೋತಾನ। नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध लिए, बारी बांधने पाली से पाली प्रकार देना, पाಳಿ ಪಾಳಿ ಪ್ರಕಾರ ತಮ್ಮ ಟೈಮ್ ಬಂದಾಳೆಗ ತಮ್ಮ ದಿನಗಳು ಬಂದಾಳೆಗ ಕುಡುದು ಎಲ್ಲಾ ಜನರು ಏನು ಮಾಡ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ಪಾಳಿ ಹಾಕೊಂಡಿದಾರ। जब जिसकी बारी आती है तब वह यह सब सामान बेचता है, ಯಾರ್ದು ಪಾಳಿ ಬರುತ್ತೆ ಯಾರ್ದ ದಿನ ಬರುತ್ತೆ ಕುಡುದು ಆವತ್ತಿನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲಾ ಸಾಮಾನುಗಳು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾರ। नगरी की रक्षा के बदले बकासुर क्या मांगता है, इला लोगों से क्या लेता था, ये प्रश्न यहाँ पूछ सकते हैं, तो उसका उत्तर हमें क्या देना है। नगरी के रक्षा के लिए बकासुर राक्षस ने लोगों से 1 गाड़ी अन्न, 2 भैंसे और 1 मनुष्य लेता था। इस तरह आपको यहाँ उत्तर देना पड़ता है। तो भीम कहता है तो अब समझ में आया, आज तुम्हारी बारी है, अरे तो पहले ही क्यों ना बता दिया था। ಅವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭೀಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾನ ಯಾರ್ದು ಪಾಳಿ ಬರ್ತದಲ್ಲೋ ಅವತ್ತು ಪಾಳಿ ಪ್ರಕಾರ ಅವತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತಾರ। ಅವಾಗ ಭೀಮ ಬ್ರಾಹ್ಮಣಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ ತೋ ಅಬ್ ಸಮಾಜ್ ಮೇ ಇವಾಗ ನಾನು ತಲೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತು, ಇವಾಗ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ಆಸ್ ತುಮಾರಿ ಬಾರಿ ಹೇ, ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಪಾಳಿ ಇದೆ। ಅರೆ तो पहले ही क्यों नहीं बता दिया, आदर ನೀವು ಮೊದಲು ಯಾಕೆ ನನಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ। ब्राह्मण कहता है सब लोग अपनी बारी भुगतते हैं, न भुगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्य को एक साथ खा जाता है। तो ब्राह्मण ने भीम से कहता है सब लोग अपनी बारी भुगतते हैं, बारी भुगतने ने समय आने पर उसे देना, ಎಲ್ಲಾರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಪಾಳಿ ಬತ್ತಂದ ಪಾಳಿ ಪ್ರಕಾರ ಅವನಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರ, ಪಾಳಿ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ನಡ್ಕೋತಾ ಇದಾರ। न भुगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ देता है, नगर को उजाड़ देना है नाश कर देना, ಧ್ವಂಸ करना। ಒಂದ್ ವೇಳೆ ಪಾಳಿ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಏನ್ರ ಅವನಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆ ರಾಕ್ಷಸ ಏನ್ ಮಾಡ್ದ ಈ ನಗರಕ್ಕೆ ಅವನು ನಾಶ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನ, और हजारों मनुष्य को एक साथ खा जाता है। ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ಸಾವಿರಾರು ಮಾನವನಿಗೆ ಮನುಷ್ಯಗೆ ಒಂದೇ ಸಲ ತಿಂದು ಬಿಡ್ತಾನ, ಒಂದೇ ಸಲ ಸಾಯಿಸಿ ಬಿಡ್ತಾನ ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಭೀಮಗೆ ಹೇಳ್ತಾನ। तो भीम कहता है और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी बेच दे तो, भीम ने ब्राह्मण से कहता है और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी बेच देता तो, ಆದ್ರೆ ಯಾರ ಪಾಳಿ ಇರ್ತೋ ಅವ್ರ ಪಾಳಿ ಬಂದೊಳಗ ಆ ಪಾಳಿ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ಬೇರೆ ಯಾರಿಗಾರ ಒಬ್ರಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರೆ, ಬೇರೆ ಮನುಷ್ಯ ಮಾನವನಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬಹುದಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನ। ब्राह्मण हाँ भेज सकता है, उसे तो आदमी चाहिए, बहुत से लोग ऐसा ही करता है। ಬೇರೆ ಯಾರಿಗಾರ ನಾವು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬಹುದಾ ಅಂತ ಭೀಮ ಕೇಳಿದ್ಮೇಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನ ಹಾ भेज सकते हैं, ಹೌದು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬಹುದು। उसे तो आदमी चाहिए, ಅವನಿಗೆ ತಿಲ್ಲಕ ಮನುಷ್ಯ ಬೇಕು, बहुत से लोग ऐसा करते हैं, ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರ। तो कुंती तो क्या यहाँ आदमी बिकते हैं, इस तरह कहने के बाद कुंती ने ब्राह्मण से कहते हैं तो क्या यहाँ आदमी बिकते हैं, ಏನು ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಕೂಡ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರ। ब्राह्मण कहता है हाँ बहन बिकते हैं, मेरे पास धन नहीं होता तो एक आदमी खरीद कर बेच देता था। ಹೌದಕ್ಕ
ಮನುಷ್ಯ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರ, ಮನುಷ್ಯನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ತಾರ. ಮೇರೆ ಪಾಸ್ ಧನ್ ನಹಿ ಹೈ, ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಹಣ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಪೈಸಾ ಇಲ್ಲ. ಹೋತಾ ತೋ ಏಕ್ ಆದ್ಮಿ ಖರೀದ್ ಕರ್ ಬೇಚ್ ದೇತಾ ತಾ. ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಹಣ ಸಂಪತ್ತಿ ಇದ್ರೆ ನಾನು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತ, ಒಂದು ಮನುಷ್ಯನ ಕೊಂಡ್ತೋತಿದ, ನಾನು ಕೂಡ ಕಳಿಸ್ಕೊಳ್ತಿದ್ದ. ಈಗ ನನ್ನ ಪಾಳಿ ಬಂದಾಳೆ, ನಾವು ಅವನಿಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು, ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಹಣ ಇಲ್ಲ, ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಲಕ್ಕ ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಕುಂತಿಗೆ. तो भीम कहता है बड़ा अजीब नगरी है यह, यहाँ आदमी बिकते हैं, मालूम होता है यहाँ के आदमियों के में आपस में प्रेम और एकता नहीं है. तो देखिए भीम ब्राह्मण कहता है बड़ा अजीब नगरी है, बड़ा आश्चर्यवांत नगर ಇದು. या आदमी बिकते हैं, ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಮಾರ್ತಾರ. मालूम होता है, ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ, यहाँ के आदमियों के आपस में प्रेम और एकता नहीं है. ಪ್ರೇಮ ಅಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿ, ಏಕತಾ ಅಂದ್ರೆ ಒಗ್ಗಾಟ, ಏಕಜೂಟ್ರನ.